नमस्कार, मी पंजाब डक. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, पण दाखवून झाल्याच्या नंतर परत ते स्थिरावला. पण ही परिस्थिती, वारं सुटण्याची परिस्थिती दरवर्षी कधी असते, पाऊस पडल्याच्या नंतर पुढच्या महिन्यात असते. पण यावर्षी काय झालं, सुरुवातीला आल्यामुळं हे शेतकऱ्याला असं वाटतं की यावर्षी पाऊस पडणार नाही. आणि त्याच्यामधून काय झालं की प्रसार माध्यमातून बरंच भेडसावत आहे की दुष्काळ पडणार आहे. शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगतो, यावर्षीचं साल सगळ्यात चांगलं राहणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे. सगळ्याच्या हळूहळू पेरण्या सुरू होणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात येत्या. सर्वप्रथम मी म्हटलं होतं ना, 7 ते 14चा एक टप्पा राहील, त्याच्यानंतर 20 ते 30 राहील आणि 10 जुलै ते 15 जुलै राहील. ही असंच परिस्थिती राहणार आहे. यावर्षी जून महिन्यात थोडाफार पाऊस कमी राहणार आहे, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहील, सप्टेंबर ऑक्टोबर परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. पण दुष्काळ वगैरे काय पडणार नाही. तर तुम्हाला सांगते, यावर्षी शेतकरी हिताचं साल आहे, शेतकऱ्यासाठी खूप चांगलं आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आता हे म्हणजे काय होणार, पाऊस कसा येणार आहे, पावसाला सुरुवात काय होणार आहे, 18 जूनच्या नंतर विदर्भाकडून बऱ्याच ठिकाणाहून पूर्व विदर्भाकडून सुरुवात होणार आहे. 18-19च्या दरम्यान पूर्व विदर्भाकडून ते पाऊस मराठवाड्यापर्यंत येईल. पण त्याच्यानंतर काय होईल, 20-21च्या नंतर मराठवाड्याकडे पाऊस आल्याच्या नंतर 21 ते 29च्या दरम्यान मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल आणि काही जिथं जास्त ओल होईल त्यांच्या पेरण्या सुरू होतील. विदर्भात देखील काय होईल, 18-19 पासून तिकडे पाऊस सुरुवात होईल. जिथं पाऊस जास्त पडला त्यांच्यात देखील ओल झाली तर त्यांच्या देखील पेरण्या होईल. त्याच्यानंतर हे पाऊस पुन्हा उत्तर महाराष्ट्राकडे जाईल. मग उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, म्हणजे विदर्भापासून उत्तर महाराष्ट्र सगळं टोक, हे टोकते ते टोक आहे. मग तिकडं काय होईल, 23 जून ते 29 जूनच्या दरम्यान तिकडे देखील पाऊस जाईल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागतील. पण शेतकऱ्याला आणि पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर त्या पट्ट्यामध्ये काय होईल, तिकडं देखील 23 जून ते 29च्या दरम्यान काय होईल, तिकडे देखील पाऊस पडेल आणि तिकडे देखील पेरण्या होती. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दुष्काळ वगैरे काय पडणार नाही. तुम्ही मनातली भीती बाळगू नका, कारण की बऱ्याच तुम्हाला दररोज मोबाईल उघडला की तुम्हाला दुष्काळ आणि ते एलनिनोच दिसायला. शेतकऱ्यांना हे दरवर्षी काय असतं, हे जे असं वारं आहे ना, कधी कधी पाऊस पडल्याच्या नंतर असं आहे 10 दिवस इतकं वारं येतच असं. तर तुम्हाला सांगू इच्छितो, 19 तारखेच्या नंतर, 19 जूनच्या नंतर राज्यामध्ये हे उन्हाचा पारा देखील ते कमी होणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येईल. 20 तारखेपासून उन्हाची तीव्रता कमी होईल, ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. पण राज्यात मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पेरणीयोग्य पाऊस होईल, वेगवेगळ्या भागात पडेल. पण शेतकऱ्याला वाटतं की सगळीकडे पहिल्याच दिवस